आजपर्यंत आपण अशा अनेक गोष्टी ऐकल्या की ज्याच्यामध्ये आपल्या जोडीदाराचे अनैतिक संबंध होते, त्याच्यामधून दुसरा जोडीदार पिसाळतो आणि त्याच्यामधून हत्या होते. पण आजच्या घटनेमध्ये नेमका उलटा प्रकार घडलेला आहे. म्हणजे बायको जी आहे ती परपुरुषाबरोबर ती झोपत नाही किंवा त्याच्याबरोबर ती संबंध ठेवत नाही आणि म्हणून एका नवऱ्यानं त्या बायकोचा मर्डर केलेला होता. आणि ही एक अत्यंत विचित्र आणि धक्कादायक घटना आज आपण बघणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे कर्नाटक राज्यामध्ये. कर्नाटक राज्य त्या ठिकाणचा यादगीर जिल्हा आहे, त्या ठिकाणचा शहापूर तालुका आहे आणि त्या ठिकाणचं गंगनाला नावाचं एक छोटंसं इटुकलं पिटुकलं गाव आहे. आणि या गावामध्ये एक छोटासा परिवार राहतो आहे. त्या परिवारात पती आणि पत्नी हे दोघंच आहेत. पती आहे भीमण्णा बसम्मा, वय वर्ष साधारण 32 वर्षाचं आहे. तर पत्नी आहे शरणा भीमण्णा बसम्मा, वय वर्ष तिचं 25 वर्षाचं आहे. आणि दोघांचंही नुकतंच लग्न झालेलं आहे, सुखानं संसार चाललेला होता. आता पती जो आहे तो मोलमजुरी करायचा, पत्नी जी आहे ती गृहिणी होती आणि पतीच्या कमाईवरती उदरनिर्वाह चालू होता. आहे त्या परिस्थितीमध्ये पती पत्नी आनंदाने जीवन जगत होते, संसार चालवत होते, सगळं काही सुरळीत सुरू होतं. आता बायको जी आहे त्या बायकोचं माहेरसुद्धा जवळ होतं, तिकडं तिचे आई वडील किंवा इतर नातेवाईक वगैरे राहत होते. तारीख आहे 24 जुलै 2024. आता या दिवशी संध्याकाळची वेळ होती. त्यावेळेस हे जे पती पत्नी आहेत ते पती पत्नी गावातील शरणा नावाच्या एका व्यक्तीच्या घरी जेवायला गेले होते. आता हे जेवण मस्तपैकी झालं यांचं आणि त्यानंतर हे पती पत्नी वरच्या मजल्यावरती झोपायला गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 25 जुलै 2024ला सकाळी सकाळी पती जो आहे तो झोपेतून उठला, पण नंतर शेजारी पत्नी होती ती काय उठेना. पत्नीची हालचाल झाली होती बंद. ह्याला आलं होतं टेन्शन आणि आता हिला काय झालं वगैरे वगैरे. त्यानंतर मग त्यानं सगळ्यात अगोदर तिच्या माहेरच्या लोकांना फोन केला आणि सांगितलं, सासू सासऱ्यांना वगैरे म्हणजे तिकडल्या लोकांना सांगितलं की तिची हालचाल वगैरे बंद आहे, कदाचित तिला झोपेमध्येच हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यामुळे तिचा कदाचित मृत्यू झालेला आहे असं त्यानं सांगितलं. आता हे कळल्यानंतर तिच्या माहेरची मंडळी जी आहे ती लगेच निघालेली आहेत आणि इकडं या पतीनं त्या पत्नीला जवळच्या रुग्णालयामध्ये तात्काळ दाखल केलं. पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिलेली होती. आता त्याच वेळेस सासरची माहेरची सगळी मंडळी तिथं जमलेली आहे, सगळ्यांना धक्का बसलेला आहे. अचानकपणे एक तरुणी ही जग सोडून जाते. आता हे कळल्यानंतर शेवटी घरची अवस्था काय झाली असेल विचार करा, रडारडी वगैरे सुरू झाली. पण या सगळ्यामध्ये डॉक्टरांना शंका आली की हा मृत्यू हा हृदयविकारानं झालेला आहे असं वाटत नाही. त्यामुळे त्यांनी बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवली आणि पोस्टमॉर्टम झाल्यानंतर ती बॉडी त्यांच्या घरच्यांच्या ताब्यात दिली. आता याच्यामध्ये कुणाला काही संशय नव्हता, काही गोंधळ नव्हता आणि त्याच्यामुळे तपास किंवा पोलिसांत जाण्याचा काही प्रश्न नव्हता. 26 जुलै 2024 रोजी नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये अंत्यविधी वगैरे पार पाडला होता. सगळं आटोपलेलं होतं. तिच्या माहेरची जी मंडळी आली होती तर ती मंडळी काही दिवस थांबली आणि त्याच्यानंतर ते आपापल्या गावी निघून गेले होते. पत्नीचा मृत्यू झाला होता त्याच्यामुळे भीमण्णा मात्र हा एकटा पडलेला होता आणि त्याला पत्नीची सतत आठवण येत होती. आता याच्यानंतर या घटनेला काही दिवस गेले, काही दिवस लोटले. आता पत्नीचा पोस्टमॉर्टमचा अहवाल आला. त्या अहवालामध्ये संशयास्पद मृत्यू असं समोर येत होतं. त्यानंतर मात्र डॉक्टरांनी ही माहिती पोलिसांना आणि तिच्या आईवडिलांना, त्यांच्या नातेवाईकांना दिली होती. मात्र आपल्या जावयावरती त्या आईवडिलांचा किंवा त्या नातेवाईकांचा काहीही संशय नव्हता. पती जो आहे तो निर्दोष आहे असं त्या मुलीच्या बाजूच्या लोकांनी सुद्धा सांगितलेलं होतं आणि याच्यामुळे मग जावयाच्या विरोधात कोणतीही तक्रार वगैरे दाखल झाली नाही. पण पोलिसांमध्ये ही माहिती गेलेली होती आणि कोणताही आजार नसताना संशयास्पद मृत्यूची नोंद झालेली होती. पण प्रकरण मिटलेलं होतं कारण कोणाचीही तक्रार नव्हती, काही नव्हतं. यानंतर डॉक्टरांनी आणि पोलिसांनी ह्यांच्यामध्ये काही संशयास्पद आढळल्यामुळे त्यांनी अजून तपासण्या केल्या आणि CFSL नावाची एक आधुनिक तपासणी आहे ती तपासणी केली आणि ही झाल्यानंतर मात्र धक्कादायक बाब समोर आली. हा मृत्यू गळा दाबून तिला मारलेलं होतं. म्हणजे मृत्यू हा नैसर्गिक नव्हता, तिचा खून करण्यात आलेला होता. त्यानंतर पोलीस ॲक्शनमध्ये आले. आता पोलिसांची पहिला संशय जो होता तो पतीवरती होता. अखेर पोलिसांनी 14 सप्टेंबर 2024ला पतीला ताब्यात घेतलं आणि त्याला खरं कारण विचारलं. तर नाही असं झालं तसं झालं वगैरे वगैरे तो सांगत होता. नंतर पोलिसांचा आता त्यांच्याकडे पुरावा मिळाला होता, त्यामुळे त्यांनी त्यांचा खाक्या दाखवला आणि अखेर शेवटी वास्तव काय आहे, सत्य काय आहे हे समोर आलेलं होतं.
तर या पतीनं आपल्याच पत्नीची हत्या केलेली होती आणि अटॅकनं मृत्यू आलाय असा बनाव त्यानं रचलेला होता. मात्र प्रश्न हा होता की यानं ही हत्या का केली होती, तर जी हकीकत समोर आली होती ती हैराण करणारी होती. आता त्याचं झालं असं की पती भीमण्णा आणि पत्नी शरणा हे दोघंही राहत आहेत, लग्नाला काही वर्ष झालेली आहेत, पण त्यांना मूलबाळ झालेलं नव्हतं. आणि होणार तरी कसं, कारण पती असमर्थ होता. असमर्थचा अर्थ अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता, पण तो असमर्थ होता आणि त्याच्याकडून मूल होण्याची शक्यता नव्हती. आता या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस त्या पत्नीला समजतात त्यावेळेस त्या पती पत्नीमध्ये वाद होतात, भांडणं होतात. पण शेवटी त्या दोघांमधला हा प्रश्न होता, त्यामुळे त्यांच्यामध्येच तो प्रश्न राहिला. वाद झाले, भांडणं झाली, तरीसुद्धा मग त्या बायकोनं ॲडजस्ट केलं आणि कसंही असलं तरी हा आपला पती आहे हेच तिनं मनाला समजावलं आणि त्याच्याबरोबर ती संसार सुरू केला. पण पती जो आहे त्याला मात्र स्वतःचं अपत्य पाहिजे होतं. त्याचबरोबर ती ह्याच्या मनात वेगवेगळे विचार यायला सुरुवात झाले होते, मग स्वतःच्या असो किंवा दुसऱ्याचं असो, पण आपल्याला लहान मुलं आपल्याला पाहिजे वगैरे असं त्याच्या डोक्यात ते चालू होतं. आणि त्याच्यामुळे मग 24 जुलै रोजी रात्री त्यानं वेगळा प्लॅन आखलेला होता. आणि रात्री जेव्हा त्यांचं जेवण झालं त्यानंतर तो वरच्या मजल्यावरती गेला आणि तिथं त्यानं पत्नीला परपुरुषाबरोबर ते झोपायला वगैरे सांगितलं आणि जेणेकरून त्यांना मूल वगैरे होईल. आणि अशी पण माहिती समोर येते की ह्यानं काही लोकांकडून पैसे घेतले होते आणि त्याचासुद्धा मोबदला देण्याचा ह्याचा प्रयत्न होता. तर अशा पद्धतीचं हे सगळं याच्या डोक्यात होतं. आणि हे ऐकल्यानंतर म्हणजे आपला पती आपल्याला गैरकृत्य करायला सांगतोय हे ऐकल्यानंतर त्या पत्नीची तळपायाच्या मस्तकात गेली आणि तिला प्रचंड राग आलेला आहे. तिनं या गोष्टीला विरोध केला आणि ही सांगत होती की जर तू मला असं करायला लावलं तर मी माझ्या आईवडिलांना सांगेल वगैरे, पाहुण्यारावळ्यांना सांगेल, घरच्यांना सांगेल, तू असं करू नकोस वगैरे वगैरे असं. पण तरी यांच्यामध्ये भांडण झालं, वाद झाला, वाद वाढला आणि हा जो वाद येतो इतका विकोपाला गेला की त्यानं त्या पत्नीचा गळा आवळायला सुरुवात केली आणि इतका गळा आवळला की तिचा मृत्यू झाला, तिची हत्या झाली. हत्या केल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं असा त्यानं बनाव रचला होता. आणि सासरच्या मंडळींचा जावयावरती पूर्ण विश्वास होता आणि त्यामुळे त्या मुलीचा मृत्यू खरंच तसा झाला असेल असं त्यांना वाटत होतं. इतकी बोळीबाबडी ती लोक होती. आणि डॉक्टरांच्या तपासणीमध्ये मात्र वेगळंच काही प्रकरण समोर आलेलं होतं. आता या प्रकरणी त्या पतीला ताब्यात घेतलेलं आहे आणि तब्बल साधारणपणे 1.5 महिन्यानंतर हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेला होता. तर अशा पद्धतीनं एक विचित्र आणि दुर्दैवी घटना समोर आली होती. खरं तर अशा घटनांवरती विश्वास बसत नाही. असं होऊ शकतं का? आता याच्यावरती अजून तपास चालला आहे. कदाचित अजूनही नवीन माहिती, वेगळी माहिती आपल्यासमोर येऊ शकते. पण आत्तापर्यंत जे समोर आलं होतं ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही समजा या परिसरातील असाल, तुम्हाला जर याबद्दलची काही माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि या प्रकरणातनं धडा काय मिळतो हे सुद्धा तुम्हीच कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.